जय जय रघुवीर समर्थ. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथ आनंत या राघवाचा. श्रीराम सह्याद्री गिरीचा विभाग विलसे, मंदार शृंगापरी नामे सज्जन जो नृपे बसविला. श्री उर्वशीचे तिरी साकेताधिपती कपी भगवती, हे देव ज्याचे शिरी तेथे जागृत रामदास विलसे. जो या जना उद्धरी श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. प्रभू रामचंद्र, समर्थ रामदास स्वामी, सज्जनगड, चारी वाणींची देवता शारदा, या सगळ्यांना वंदन केलेलं आहे. सगळ्यांचे आशीर्वाद मागत आहेत आणि श्रोते आपल्यातल्या हृदयस्थ परमेश्वराला वंदन करून मनोबोध चिंतन या उपक्रमाच्या नव्या श्लोकाला प्रारंभ करत आहेत. बघता बघता आपले 178 श्लोक झाले. आता समारोपाकडे वाटचाल सुरू आहे, पण तरीसुद्धा अजून मुक्काम लांबच आहे. मुक्काम अजून दूरच आहे, कारण आपल्याला पोचायचं आहे त्या शेवटच्या मुक्कामापर्यंत. शेवटचं जे मुक्तीचं धाम आहे तिथपर्यंत आपल्याला पोचायचं आहे, आणि म्हणून त्याच दृष्टीने आपली वाटचाल सुरू आहे. सदा संगती सज्जनाची धरावी. मग संत म्हणजे कोण, सज्जन म्हणजे कोण, संगती म्हणजे कशी, त्याचे लाभ काय होतात, तो ते परब्रह्म जिथपर्यंत आपल्याला पोचायचे ते परब्रह्म आहे तरी कसं, ते तुटत नाही, फुटत नाही, चळत नाही, ढळत नाही वगैरे आपण त्याची लक्षणं पाहिली. आणि सगळी लक्षणं ही नकारार्थीच आहेत. होकारार्थी त्याचं वर्णनच तसं करता येत नाही. आणि तो थोरला देव, तो प्रमुख देव जो आहे तो कसा आहे याचं वर्णन करण्याचा वेदांनी श्रुतींनी प्रयत्न केला, पण ते कुणालाच शक्य झालं नाही. पण समर्थ आता आपल्याला सांगतायत की तो जो थोरला देव आहे तो बघायचा असेल तर त्याच्यासाठी गुरूंची आवश्यकता आहे. सद्गुरूंच्या कृपेनेच हे सगळं बघता येईल, त्यामुळे ते शक्य आहे. तिन्ही लोक जेथून निर्माण झाले, तया देवरायासी कोणी न बोले. आज आपण हा श्लोक बघणार आहोत, श्लोक क्रमांक 179. बघूया समर्थ काय म्हणतात. तिन्ही लोक जेथून निर्माण झाले, तया देवरायासी कोणी न बोले. जगी थोरला तो, जगी थोरला देव तो चोरलासे. गुरुवीण तो सर्वथा हीन भासे. श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. कुठल्याही गोष्टीपासून सुरुवात केली, अगदी भौतिक इथे डोळ्याला दिसणाऱ्या सगळ्या गोष्टींपासून जरी सुरुवात केली तरी शेवटी कुठे पोचतो आपण. शोध घेत 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 मूळ कारण कुठे आहे तिथपर्यंत पोचता येतं. आणि म्हणून हे त्रैलोक्य जिथून निर्माण झालं आहे त्या त्रैलोक्याचा निर्माता तरी कोण आहे. अगदी हे ग्रह तारे नक्षत्र पृथ्वी आप तेज वायू आकाश हे कुणापासून निर्माण झालं आहे. हे त्रैलोक्य जिथून निर्माण झालं आहे त्या देवरायाची खरं तर कोणीतरी आठवण तरी काढतं का. आणि तो जो थोरला देव आहे तो गुप्त आहे, तो चोरला आहे, तो दिसत नाही आहे, पण तो दिसू शकतो. कुणामुळे तर सद्गुरूंची कृपा झाली, सद्गुरूंचं मार्गदर्शन मिळालं, सद्गुरूंनी अनुग्रह केला तर तो थोरला देवसुद्धा पाहता येतो. या चर्मचक्षुनी नाही तर ज्ञानचक्षुनी पाहता येतो. हेच या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. बघा, माणसाला कुठल्याही घटनेचं कारणाचा शोध घ्यायला खरं तर आवडतं. अगदी साधी काही समाजामध्ये काही खळबळजनक घटना झाली, कुठे ॲक्सिडेंट झाला, कुठे काय झालं, तर त्याचं कारण काय आहे हे शोधण्याचा आम्ही नेहमीच प्रयत्न करत असतो. पण या विश्वाचं जे कारण आहे त्याचा काही शोध सर्वसामान्य माणसं घेत नाहीत. कारण सच्चिदानंद ईश्वर जो आहे तोच खरं तर या सगळ्या सृष्टीचं, सगळ्या विश्वाच्या उत्पत्तीचं खरं तर कारण आहे. पण
सामान्य माणूस असतो ना, त्याच्या बुद्धीमध्ये एवढी रग नसते, एवढा जोरच नसतो आणि एवढी जिज्ञासासुद्धा नसते. कारण त्याची बुद्धी कशी असते, सामान्य माणसाची, प्रापंचिकाची, संसारामध्ये जो मग्न झाला आहे अशा माणसाची बुद्धी बहुशाखा, फाटे फुटलेली असते. आम्ही धावत असतो या जगातलं काहीतरी मिळवण्यासाठी, या भौतिक गोष्टी मिळवण्यासाठी धावत असतो. आता हे धावत असताना तो साध्या गोष्टीची कारणं शोधायलाही जातो की हे असं कशामुळे घडलं, हे कारण तो शोधत असतो. परंतु त्रैलोक्याचं जे मूळ कारण आहे ते शोधण्याची तेवढी चिकाटी नाही आहे, तेवढी खोली नाही आहे, तेवढी व्यापकता नाही आहे, तेवढी सूक्ष्म बुद्धीच नाही आहे, तेवढी निश्चयात्मिका बुद्धीसुद्धा आमच्याकडे नाही. आणि म्हणून समर्थ म्हणतात, जगी थोरला देव तो चोरला असे. त्या थोरल्या देवाचं आम्हाला काही महत्त्वच वाटत नाही. बघा, नेहमीच्या ज्या घटना आहेत, नेहमीची जी दृश्य आहेत, या सगळ्या घटनांचं कारण बहुधा दृश्य असतं किंवा क्वचित कधीतरी अदृश्यही घटनाचं कारण असू शकतं. परंतु त्याच्या पलीकडे जाण्याची झेप घेणं हे सामान्य माणसाच्या बुद्धीच्या आवाक्यातच येत नाही. सामान्य माणसाच्या बुद्धीला ते झेपतच नाही. आणि म्हणून काय होतं, तर तो ईश्वर आहे ना, तो अनाकलनीय होतो. त्याचं आकलनच होत नाही, त्याचा शोधच घेता येत नाही. मात्र ज्यांना त्या सूक्ष्मामध्ये विहार करण्याची सवय आहे, ती विद्या ज्यांना प्राप्त आहे, ती ज्यांना कला आहे, ते संत आहेत. या संतांपाशी ही कला असते, ही विद्या असते, त्यांना सूक्ष्मामध्ये विहार करता येत असतो. आता ही विद्या संपादन करण्यासाठी आम्ही काय करायचं, सामान्यांनी काय करायचं, तर त्याच संतांचं शिष्यत्व पत्करायचं, त्यांना सद्गुरू मानायचं, त्यांच्या संगतीत राहून त्यांच्या पायाशी बसून ही विद्या अवगत करून घ्यायची. आणि मग एवढं जर आपण खरंच केलं तर थोड्या श्रमामध्ये मोठं घबाड आपल्या हाती लागणार आहे. मग काय हरकत आहे, या गुरूंना, त्या सद्गुरूंना त्यांचं शिष्यत्व पत्करून त्यांच्या चरणी लीन होऊन जिज्ञासू भावाने त्यांना निश्चितच प्रश्न विचारावेत, त्यांची सेवा करावी. आणि हे गुह्य ज्ञान आहे ना, ते प्राप्त करून घेण्यासाठी आपली बुद्धी व्यापक करावी. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. मग त्या संतांकडे जायचं, त्या गुरूंकडे जायचं. उपनिषदकार तर म्हणतात समित पाणी त्यांच्याकडे जायचे. गुरूंना काहीतरी भेट द्यायची असते. कुठली भेट द्यायची, तर समिधांची भेट द्यायची. समिधा हातात घेऊन त्यांना शरण जायचे. मग शरणागत भाव हा समित पाणीमधनं व्यक्त झालेला आहे. किंवा गीता सांगते त्यांना आधी प्रणिपात करा, नमस्कार करा, जिज्ञासू भावाने काही प्रश्न विचारा आणि शिवाय त्यांची सेवा करा. तर ते सद्गुरू आपल्याला भरभरून हे ज्ञान देतील. आणि ज्ञान नुसतं देऊन थांबणार नाही, तर आपल्याला अगदी बोटाला धरून त्या उमऱ्यापर्यंत ते घेऊन जातील असंही म्हटलेलं आहे. पण आम्हाला पाहिजे का, तो खरा ईश्वर, थोरला देव आम्हाला पाहिजे का, याचा आधी विचार करायला पाहिजे. कारण सामान्य लोकांना कुठला देव हवासा वाटतो, जो आम्हाला काहीतरी देईल. तो काय देतो, आमचे देव काय देतात. अगदी महालक्ष्मीची आम्ही प्रार्थना करतो की आम्हाला संपत्ती दे, वैभव दे, ऐश्वर्य दे, हे सगळी प्रार्थना करतो. गणपतीकडे आम्ही विद्येची प्रार्थना करतो, मारुतीकडे आम्ही बलाची प्रार्थना करतो. म्हणजे आम्हाला जे देव कुठले हवे आहेत, जे आम्हाला काहीतरी देतील, आमची कामं करतील आणि पर्यायाने आम्हाला पुन्हा संसारातच अडकवतील, असे सामान्य देवच आम्हाला हवे असतात. आम्ही कोणीच त्या थोरल्या देवाच्या फारसं मागे लागतच नाही. आणि म्हणून समर्थ म्हणतात, थोरला देव तो चोरला असे. त्याच्याबद्दल आणि कोणीच बोलत नाही. तिन्ही लोक जेथून निर्माण झाले, तया देवरायासी कोणी न बोले, त्याच्याविषयी बोलत सुद्धा नाहीत. कारण तो दिसतच नाही ना, तो निर्गुण आहे, निराकार आहे, अव्यक्त आहे. त्याच्याबद्दल आम्ही काही बोलत नाही. आम्ही बोलतो कुणाबद्दल, गणपती, शारदा देवी किंवा अगदी शंकर, विष्णू, दत्त ह्या देवतांबद्दल बोलतो. पण लोकांना काय हवं असतं, लोकांना आणि त्यातल्या त्यात नवसाला पावणारे देव फार आवडतात. की आणि त्याची ख्याती पण लगेच पसरते बरं का, की नवसाला पावणारे देव कुठले असतात आणि ते काय देतात आम्हाला.
तर ऐहिक गोष्टी देतात, भौतिक गोष्टी देतात. पण खरं सांगू का, हे त्रैलोक्य ज्याच्यातून निर्माण झाले, स्वर्ग, पृथ्वी, पाताळ, हे तिन्ही लोक ज्याच्यापासून निर्माण झालेले आहेत, तो खरा अंतरात्मा जो आहे ना, तोच खरा देव आहे. आणि तो कुठे बाहेर शोधायचा नाही, तो अंतर्यामीच आहे. पण त्याचा अनुभव येत नाही. इतक्या जवळ असूनसुद्धा आम्हाला त्याचा अनुभव येत नाही. मग त्याचा अनुभव येण्यासाठी आम्हाला सद्गुरूंना शरण जायला पाहिजे. आणि हे खरे सद्गुरू बरं का, नुसते गुरु नाही मी म्हणते. सद्गुरू काय करतात तर आपल्या शिष्याला, आपल्या भक्ताला, आपल्या दासाला त्या कर्मकांडामध्ये अडकवत नाहीत किंवा वासना तृप्ती करणाऱ्या देवतांचा मार्गही ते दाखवत नाहीत. ते साधकाला निर्वासन करतात आणि मुक्त करतात. म्हणजे साधकाच्या मनातल्या ज्या कामना आहेत, इच्छा आहेत, वासना आहेत, त्याच नाहीशा करतात. साधकाला तिथे पोचल्यानंतर, खऱ्या सद्गुरूंची भेट घेतल्यानंतर काही हवसच वाटत नाही. ती वासनाच पूर्ण निर्मूळ करून टाकतात. आणि म्हणून असे सद्गुरू आपल्याला हवे आहेत. ब्रह्मसूत्रामध्ये एक सूत्र असं आहे की जन्माद्यस्य यतः. या ब्रह्मसूत्राने खऱ्या देवाचं म्हणजेच ब्रह्माचं स्वरूप आणि त्याचं सामर्थ्य सांगितलेलं आहे. या ब्रह्माचं स्वरूप आणि सामर्थ्य जाणून घ्यायचं असेल तर आम्हाला सद्गुरूंचे पाय धरायला पाहिजे. असंच उपनिषदामध्ये एक कथा आहे बरं का. वरुणाचा पुत्र जो भृगू, त्याने आपल्या पित्याकडे ते ब्रह्म जाणून घेण्याची इच्छा प्रगट केली. तेव्हा वरुणाने काय सांगितलं त्या मुलाला, जो उपदेश केला तो उपनिषदात आलेला आहे. ते म्हणाले, वरुण म्हणाले, हे जे भासणारं आणि दिसणारं विश्व आहे ते ज्याच्यामुळे उत्पन्न होतं, ज्याच्या आश्रयाने राहतं आणि ज्याच्यामध्ये लय पावतं, तेच खरं ब्रह्म आहे हे तू समज. ज्याच्यातून उत्पन्न होतं, ज्याच्यामध्ये स्थिर राहतं आणि ज्याच्यामध्ये लय पावतं, तेच खरं ब्रह्म आहे. त्याप्रमाणे मग भृगूने काय केलं, तपश्चर्या केली आणि त्याला क्रमाक्रमाने त्या सत्याच्या अधिकाधिक जवळचं ज्ञान झालं. ते सत्तत्व त्याला थोडं थोडं आकलन व्हायला लागलं. आणि प्रत्येक वेळेस येऊन तो वडिलांना सांगायचा की हे ब्रह्म आहे का, अन्न हे ब्रह्म आहे का, किंवा हे दृश्य विश्व हे ब्रह्म आहे का, असं प्रत्येक वेळेस विचारायचा. पण जेव्हा त्याला खऱ्या सत्याचा शोध लागला तेव्हा तो विचारायला सुद्धा आला नाही, कारण त्याला तेव्हा ज्ञान झालं की हेच खरं ब्रह्म आहे. शेवटी जेव्हा त्याला खरा ब्रह्मसाक्षात्कार झाला आणि सच्चिदानंद हे ब्रह्माचं खरं स्वरूप त्याच्या दृष्टीला पडलं, तेव्हा तो संतुष्ट झाला आणि त्या ब्रह्मामध्येच लीन होऊन गेला. आता खऱ्या देवाचं हे खरं स्वरूप आजपर्यंत कुणालाही सामान्यांना कळलेलं नाही आहे किंवा कळावं अशी त्यांची इच्छाही नसते सामान्यांची. कारण या सृष्टीच्या उत्पत्ती, स्थिती, लयाचा आधार कोणी असेल तर असो, त्याच्याविषयी कुणाला बोलायचं किंवा ऐकायचंही नसतं. अहो, लोकांना तो नवसाला पावणारा देवच जास्त आवडतो किंवा संकटातून सोडवणारा, इच्छापूर्ती करणारा देव हवा असतो. पण थोरला देव हे काहीही करत नाही. पण काही करत नसला तरी तो त्या देवतांच्या ठिकाणी साधकांची, भक्तांची श्रद्धा मात्र दृढ करण्याचं काम तो करत असतो. यो यो यायंतनुं भक्त श्रद्धया अर्चितुमिच्छति तस्य तस्याचलां श्रद्धां तामेव विदधाम्यहम्. परब्रह्म परमात्मा म्हणतोय की तशी श्रद्धा मी त्यांच्या ठिकाणी मी निर्माण करतो. पण माणूस कसा आहे, माणसाच्या हळव्या मनाला किंवा कोत्या बुद्धीला हा खरा देव पेलतच नाही. हा पेलतच नाही. भव्यतेचा साक्षात्कार सुखावह होण्यासाठी जे धैर्य लागतं बघा, भव्यतेचा साक्षात्कार सुखावह होण्यासाठी जे धैर्य लागतं ते नसणारा, ज्याच्याकडे ते धैर्य नाही, तो स्वतः उंबरा ओलांडायचा सुद्धा कंटाळा करतो. मग कसा भेटणार तो थोरला देव? आणि थोरला देव खरा कसा आहे, तो मी आणि माझं सोडायला लावतो. म्हणजे अहंकार जिथे आहे, ममत्व जिथे आहे, तिथे थोरला देव भेटणारच नाही. तो भेटण्यासाठी आधी अहंकार पूर्णपणाने टाकून द्यायला लागतो. आणि मग ही संयमाची शिदोरी घेऊन वैराग्याच्या वाटेने ज्याच्याकडे जावं लागतं
ज्याच्या दर्शनासाठी दीर्घकाळ प्रयत्न करावे लागतात, ज्याच्या भेटीसाठी सदाचाराचं प्रमाणपत्र लागतं, दाखला लागतो, अहंकाराचा वासही ज्याला सोसत नाही, असा देव सामान्यांना आवडत नाही. त्यापेक्षा एखाद्या नारळाला, एखाद्या खडीसाखरेला भुलणारा देव त्यातल्या त्यात आम्हाला बरा वाटतो. आणि म्हणून या संपूर्ण विश्वामध्ये इतकी माणसं आहेत, पण हा थोरला देव हा चोरलेलाच राहतो, गुप्तच राहतो, तो कुठे प्रगटच होत नाही. आणि म्हणून म्हटलेलं आहे, तिन्ही लोक जेथून निर्माण झाले, तया देवरायासी कोणी न बोले, जगी थोरला देव तो चोरलासे, गुरु वीण तो सर्वथाही न भासे. पण गुरुच्या कृपेने तो भेटू शकतो. आणि म्हणून सद्गुरूंचं महत्त्व याच्यामध्ये सांगितलं आहे. पण सद्गुरूंचं महत्त्व सांगितलं असलं तरी सद्गुरू भेटायलासुद्धा फार मोठं प्रारब्ध लागतं, भाग्य लागतं. कारण या जगामध्ये इतके गुरूंचा अगदी सुळसुळाट झालेला आहे, कितीतरी गुरु आहेत. आणि म्हणूनच समर्थ पुढच्या श्लोकात म्हणतात, गुरु कसे आहेत बघा. समर्थ काय म्हणतात बघूया. गुरु पाहता पाहता लक्ष कोटी, बहुसाल मंत्रावळी शक्ती मोठी, मनी कामना चेटके धात माता, जनी व्यर्थ रे तो नव्हे मुक्तिदाता. श्रीराम. या समाजामध्ये, या मानवी समाजामध्ये अक्षरशः लाखो कोट्यावधी गुरु आहेत. अनंत प्रकारचे गुरु आढळतात त्यांच्याकडे. आणि काही प्रत्येकाकडे काहीतरी एक शक्ती आहे, काहीतरी सामर्थ्य आहे. कुणाकडे विद्या आहे, कुणाकडे मंत्र आहे, कुणाकडे शक्ती आहे. पण त्यांच्या अंतर्यामी गुरु जे असतात त्यांच्या अंतर्यामी मात्र या वासनांचा अगदी बजबजाट झालेला असतो. वासना भरलेल्या असतात आणि त्यात त्यांच्या वासना तृप्त करण्यासाठी या भक्तांचा उपयोग करून घेतात. अनेक विपरीत क्रियासुद्धा करतात आणि खऱ्या खोट्या गोष्टींची सगळी सरमिसळ करतात. त्या भक्तांना रंगवून सांगतात. भक्तही त्याच्यामध्ये अडकत जातात. असे गुरु ईश्वराचं दर्शन नाही करू देऊ शकत. अशा गुरूंचं नुसतं वैभव बघावं, त्यांच्या मठाचा थाटमाट बघावा, पण असे गुरु मुक्तीही देऊ शकत नाहीत, ईश्वराचा साक्षात्कारही करू शकत नाहीत. खरं म्हटलं ना तर ते गुरुपदाला लायकच नाहीत. असे गुरु, दांभिक गुरु, भोंदू गुरु ह्या गुरुपदाला लायकच नाही आहेत, असं समर्थ सांगतायत. बघूया आता. बघा, गुरुबाजी, बुवाबाजी हा भारतीय अध्यात्म जीवनाचा एक फार जुनाट असा रोग आहे. बुवाबाजीमध्येच त्याची दांभिकता लपलेली आहे. शब्दच बघा कसा आहे. दांभिक लोक ही बुवाबाजी करतात, गुरुबाजी करतात. खरं म्हटलं ना तर अगदी भारतीय अध्यात्माला जडलेला तो एक प्रकारचा कॅन्सरच आहे. कॅन्सर जसं संपूर्ण ते शरीर पोखरून टाकतो, तसे हे गुरु जे लोक आहेत, खोटे गुरु, दांभिक भोंदू गुरु आहेत, ते हे सगळं अध्यात्म जीवनाला एक लागलेली कीड आहे, एक रोग आहे. या रोगाची वाढ कशामुळे होते? अहो, जनताच इतकी अडाणी आहे, अज्ञानी आहे. जरा कोणी काहीतरी डोळे मिटून बसले, जरा कोणी भगवे कपडे घातले की लगेच आमचे लोक त्यांना शरण जातात, लोटांगण घालतात, त्यांच्या पुढे नैवेद्य काय ठेवतात, दक्षिणा काय ठेवतात. हे सगळं म्हणजे बघा ना, जरा कोणी थोडं ह्या मार्गाने जातं असं वाटलं की लगेच त्यांचे फॉलोअर्स वाढायला लागतात. अशिक्षित जाऊ दे, सुशिक्षित लोकसुद्धा त्यांची सेवा करायला लागतात, त्यांचे पाय चेपायला लागतात. असं खरं साधुत्व कसं असतं याची वास्तव कल्पना, खरी कल्पना कुणालाच नसते. आणि म्हणून अशा भोंदू साधूंचं फावतं. त्यामुळे होतं काय की थोडी बहुत तपश्चर्या केली, थोड्या बहुत शक्ती प्राप्त झाल्या किंवा काही अतींद्रिय सामर्थ्य प्राप्त झालं की पुष्कळ माणसं या गुरुपदाचा एक प्रकारचा धंदा करतात. बिनभांडवली धंदा आहे हा. गुरुपद दाखवणं किंवा मी गुरु आहे, मला हे अध्यात्माचं ज्ञान आहे, मला अशा अशा शक्ती आहेत, माझ्या सिद्धी प्राप्त झाल्यात, हे सगळं खोटं बोलून लोकांना आकर्षित करतात. आणि म्हणून या सगळ्या खऱ्या आणि खोट्या गुरूंची सरमिसळ झालेली आहे समाजामध्ये. आणि म्हणून खरा गुरु कोणता हेच आम्हाला कळत नाही. हा धंदा झाला आहे. या धंद्याच्या प्राथमिक अवस्थेमध्ये
साधकांवर किंवा लोकांवर त्या गुरूंचा प्रभाव पडतो. कारण त्यांचे चित्रविचित्र कपडे, रुद्राक्षाच्या माळा, जटाभार, दाढी वाढवलेली, काही कुणी मौनात जातं, कुणी काहीतरी मंत्र पुटपुटत असतं, कुणी काही हातातून भस्म काढून दाखवतं, असले प्रकार असतात. त्यामुळे लोकांना त्याचं आकर्षण वाटतं, लोक त्यांच्या नादीही लागतात. परंतु त्याच्यानंतर पुढे काय? पुढे या गुरूंचं साधन मंद 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 होत जातं, सामर्थ्य क्षीण होत जातं. आणि मग आपल्या वासना तृप्त करण्यासाठी ते गुरु भलभलत्या मागण्यासुद्धा करतात, भलभलत्या क्रियासुद्धा करतात. खऱ्या खोट्या बाता मारून लोकांना आकर्षित करतात, भुलवतात. अशा गुरूंच्या संगतीने परमेश्वर भेटणार आहे? ईश्वर दर्शन शक्यच नाही आहे अशा गुरूंच्या संगतीने. आणि म्हणून समर्थ म्हणतात, गुरु पाहता पाहता लक्ष कोटी, बहुसाल मंत्रावळी शक्ती मोठी. पुष्कळ मंत्र येत असतात, पुष्कळ संस्कृत स्तोत्र येत असतात, त्यांना मोठमोठाली व्याख्यानं देतात, प्रवचनं देतात. पण खरं सांगू का, या अध्यात्मामध्ये रजोगुणी आणि तमोगुणी माणसांचा अगदी भरणा झालेला आहे, पुष्कळ भरणा झालेला आहे. असे लोक काय करतात तर वैचारिक प्रदूषण निर्माण करतात. नुसतंच प्रदूषण हे वायूचं प्रदूषण नाही आहे, ध्वनीचं प्रदूषण नाही आहे, तर वैचारिक प्रदूषणसुद्धा करणारे लोक असे भोंदू गुरु या समाजात आहेत. आणि मग काय होतं, लोक कशी असतात, संसारातल्या दुःखांनी रंजलेली गांजलेली असतात, पिडलेली असतात, त्रस्त झालेली असतात. याच्यातून काहीतरी त्यांना मार्ग हवा असतो, काहीतरी याच्यावर उपाय हवा असतो संकटावर. आणि म्हणून अशा साधू लोकांचं फावतं. असे साधू लोक त्याच्यामध्ये आपला फायदा करून घेतात. आणि लोकांनाही वाटत राहतं की या गुरुकृपेने आपली संकटं दूर होतील, आपल्या इच्छा पूर्ण होतील. या कामनिक आशेने लोक अशा गुरूंच्या आहारी जातात. आणि त्यांची पब्लिसिटी करणारे सुद्धा अनेक त्यांचे भक्त, त्यांचेच पित्ते पेरलेले असतात आणि ते त्यांची पब्लिसिटी, प्रसिद्धी करतात. असे या समाजामध्ये लक्षावधी गुरु आहेत. प्रत्येकाने वेगवेगळाले मंत्र सिद्ध करून फार मोठी शक्तीसुद्धा मिळवलेली असते. त्यातून कधी कधी होते, योगायोगाने का होईना, कधी धनप्राप्ती होते, कधी संतानप्राप्ती होत असेलही, पण त्यातून मुक्ती मात्र लाभणार नाही. ही सगळी अलीकडच्या गोष्टी आहेत. या भौतिक गोष्टी एखाद्या वेळेस क्वचित प्राप्त होतील, पण मुक्ती देणारे हे गुरु नाहीत. आणि कधीकधी उलटंही होतं, दांभिक शिष्यच असतात ना, तेच आपल्या गुरुचं वैभव वाढवतात. गुरुचा रोब जो असतो, गुरुचा जो काय देखावा असतो, डामडौल असतो, तो वाढवतात. अशा दांभिक गुरूंना जन्म देणारे सुद्धा दांभिक शिष्य असतात. ते त्यांचं अगदी स्तोम माजवतात. म्हणजे अगदी मोठ्याला ऐश्वर्यशाली मठ असेल, पूजेचा थाटमाट असेल, अंगावरचे राजेशाही कपडे असतील, मोत्यांच्या माळा, रुद्राक्षांच्या माळा, हातामध्ये त्रिशूळ वगैरे असले धंदे करणारे पुष्कळ गुरु आहेत. अशांना बोलण्यामध्ये चातुर्य आहे, टिळे लावतात, माळा घालतात, वेगवेगळ्या काहीतरी टोप्या घालतात, असे सुद्धा आहेत. आणि अशा या बहिरंगी दिखाव्याला चांगली चांगली माणसंसुद्धा भुलतात. हल्ली गुरु होणं हाच मुख्य म्हणजे बिन भांडवलाचा धंदा आहे. सुरुवात केली, एक 4 शिष्य जमवले की 4चे 40 होतात, 400 होतात, 4000 होतात, वाढतच चाललं आहे. हा गुरुचा धंदा अत्यंत चालला आहे, सध्या जोरात आहे. आत्मज्ञान नसताना गुरु म्हणून मिरवणं हे खरं म्हटलं तर फार मोठं पाप आहे. पण हे पाप केलं जातं आहे. आजही समाजात या पापाची चलती दिसून येते. आणि खरं जर का रॅशनली विचार केला, बुद्धिवादाच्या पातळीवर कोणी कितीही नाकारलं तरी गुरुची आवश्यकता आहेच. ही अपरिहार्य वस्तुस्थिती आहे. प्रत्येक साधकाला मार्गदर्शन करण्यासाठी कुणीतरी गुरु हवाच असतो. पण तो गुरु कसा? तो सद्गुरू पाहिजे. तोही पारखून घ्यायचा आहे. आणि पारखून घेतल्यानंतर सद्गुरूंनी जे सांगितलं ते श्रद्धेने, निष्ठेने करायचे. पण असे गुरु हे गुरु नाहीत बरं का. आणि त्यामुळेच माणसं काय करतात, आपापल्या धारणेप्रमाणे गुरु या मालाला, आता इथे एक शब्द वापरला आहे, गुरु हा माल आहे. गुरु या मालाला पुष्कळ मागणी आहे आणि खऱ्या मालाचा पुरवठा त्या प्रमाणात होण्याची शक्यता नाही आहे.
ओरिजिनल खरे सद्गुरू भेटतच नाहीत, ते कमी असतात. त्यामुळे बाकीच्या डुप्लिकेट मालाचं पुष्कळ फावतं असंही म्हटलेलं आहे. आणि म्हणून व्यावसायिक म्हणा, स्वार्थी लोक म्हणा, गुरु या नावाखाली काहीही खपवत असतात. ही खरं त्या ह्या समाजाची शोकांतिका आहे. काहीही चाललं आहे या जगामध्ये, कुणीही गुरु म्हणून उठावं आणि आपले मठ, आपले शिष्य असे दाखवावेत या जगाला. आणि सोशल मीडियावर सुद्धा या गुरूंचं वैभव म्हणा, खोटं सो कॉल्ड वैभव दाखवलं जातं, त्यांचा प्रचार प्रसार केला जातो. हीच खरं तर दुःखद अशी गोष्ट आहे. खऱ्या अध्यात्माची कुणाला नीटशी कल्पनाच नसते आणि त्याचं महत्त्वही वाटत नाही. त्यामुळे काय होतं, मग काहीतरी अद्भुत चमत्कार करणारे, सामर्थ्य ज्याच्याजवळ आहे किंवा ज्याला अंतर्ज्ञान किंवा भविष्यज्ञान आहे, तो काय करतो, संतती, संपत्ती, रोगमुक्ती, संकटांचा परिहार या संबंधीच्या लोकांच्या इच्छा तो पूर्ण करतो. शक्ती आहे, सिद्धी प्राप्त होतात, पण सिद्धी या मधल्या आहेत. सिद्धींना भुलवणाऱ्या अप्सरा म्हटलेले आहेत. हे गुरुसुद्धा आपल्या धंद्यामध्ये या सिद्धींचा वापर करून घेतात किंवा त्यांच्या देवांचे उत्सव ते वैभवशाली बनवतात. फार मोठा खर्च करतात, फार मोठ्या देणग्या मिळवतात आणि देवाचा उत्सव मोठ्या प्रमाणात करतात. करायलाही हरकत नाही, पण त्याच्यामध्ये खरा भाव नसतोच. फक्त लोकांना भुलवणं, लोकांना आकर्षित करणं, लोकांकडनं पैसे काढणं हाच त्याच्यामध्ये भाव असला तर त्याला काहीच अर्थ नाही आहे. म्हणजे पूजेचा थाटमाट आहे, मठमंदिराची भव्यता आहे, कीर्तन प्रवचनातले विद्वत्तापूर्ण आणि मनोहारी अशी वचनं आहेत किंवा काही ठिकाणी ऑर्केस्ट्रासारखीही प्रवचनं चालतात. म्हणजे भागवत सप्ताह चालतो तो काही एखाद्या ऑर्केस्ट्रापेक्षा कमी नसतो. म्हणजे वाद्यांचा घणघणाट असतो, नृत्य असतं, त्याच्यामध्ये संगीत असतं. ही प्रवचनं अशीही असू शकतात. संगीत नृत्याने अलंकारलेलं असं भजन असतं, देखाव्याचे दानधर्म असतात, लोकांना आकर्षित करणारे यज्ञयागसुद्धा करतात. अशी अनुकूलता ज्यांच्याकडे आहे किंवा टिळे, माळा, भगवे कपडे, शुभ्र कपडे, विचित्र विचित्र वेश या बाह्यांगाने जे नटलेले आहेत त्यांनाच लोक चुकून साधू समजतात आणि गुरु म्हणून त्यांच्या नादी लागतात. अध्यात्माच्या खऱ्या साधनापासनं ते पुष्कळ लांब असतात. त्यामुळे साधकाला मार्ग दाखवण्याचं सामर्थ्य त्यांच्याकडे नसतेच. ते स्वतःही योग्य मार्गावर नसतात आणि साधकांना योग्य मार्गावर नेण्याचं सामर्थ्यही त्यांच्याकडे नसतं. त्यांची योग्यता किती आहे, जसं यशस्वी डॉक्टर असतो, यशस्वी वकील असतो, तसेच हे यशस्वी प्रवचनकार आहेत, एवढीच त्यांची ख्याती. ते सद्गुरू वगैरे नाहीत. आणि म्हणून म्हणलेले, गुरु पाहता पाहता लक्ष कोटी, बहुसाल मंत्रावळी शक्ती मोठी, मनी कामना चेटके धात माता चेटके. दुसऱ्यावर करणी करून, दुसऱ्याचं अहित चिंतून सुद्धा असेही काही गुरु आपली प्रसिद्धी करवत असतात. जनी व्यर्थ रे तो नव्हे मुक्तिदाता, तो मुक्ती देणारा नाहीच आहे, तो सद्गुरू नाहीच आहे. असे गुरूंचा हा धंदा झालेला आहे, सुळसुळाट या समाजामध्ये झालेला आहे. आता पुढे आणखीन ह्याचं एक वेगळं चित्र आपल्यापुढे समर्थ ठेवतात. त्या काळच्या समाजात सुद्धा अशीच परिस्थिती होती आणि आजही ती परिस्थिती फारशी बदललेली नाही आहे. समर्थ जे सांगतात ते चित्र आजही आपल्याला या समाजामध्ये बघायला मिळतं आहे किंवा तेही आणखीन विकृत प्रकाराने बघायला लागतं आहे आपल्याला. काय म्हणतात समर्थ, नव्हे चेटकी चाळकू द्रव्य भोंदू, नव्हे निंदकू बच्छरू भक्तिमंदू, नव्हे उन्मतू वेसनी संग बाधू, जगी ज्ञानिया तोची साधू अगाधू श्रीराम. बघा किती वाईट लेव्हलला हे सगळं अध्यात्म चाललेलं आहे. किती वाईट प्रकारे. अध्यात्म वाईट आहे का? अध्यात्म अजिबात वाईट नाही आहे, पण त्याला ह्या भोंदू साधूंनी इतकं विकृत स्वरूप दिलं, इतकं सवंग स्वरूप दिलेलं आहे. कसे असतात? चेटूक करणारा, फसवणारा, पैसे उकळणारा, दुसऱ्यांची निंदा मत्सर करणारा, भक्ती नसणारा, मस्तवाल वागणारा, व्यसन करणारा आणि आपल्या संगतीने दुसऱ्याला बिघडवणारा. लक्षात घ्या, सत्संगतीने माणूस सुधारतो, पण कुसंगतीने माणूस अधोगतीला जातो.
असेही साधू आहेत, असेही गुरु मानले जातात. दुसऱ्याला बिघडवणारा असा माणूस गुरु किंवा साधू म्हणण्याच्या पात्रतेचा तरी आहे का? असूच शकणार नाही. मात्र जो आत्मज्ञानी आहे तोच खरा साधू आहे आणि म्हणून त्यालाच गुरुपदाला योग्य असं समजावं. जगी ज्ञान या तोच साधू अगाधू. ज्याच्याकडे ज्ञान आहे, आणि ज्ञान कुठलं? आत्मज्ञान आहे, त्याला तुम्ही साधू समजावा. प्रचित पाहेल ते शहाणे असं समर्थ म्हणतात, किंवा गीता म्हणते यः पश्यती स पश्यती. ज्याला अनुभूतीचं सामर्थ्य आहे, अनुभूतीचं ज्याला जोड आहे, ज्याच्या ज्ञानाला, तोच खरा साधू आहे. हे बाकीचे साधू नाहीच. हे फार उलट वाईट अधोगतीला, समाजाला आणि व्यक्तीला सुद्धा नेणारे आहेत. श्री समर्थ इथे गुरुपदाला कोण लायक नाही हे आधी सांगतायत, आणि त्या लक्षणापैकी 3 लक्षणं महत्त्वाची आहेत. 3 चरणामध्ये 3 लक्षणं सांगितली आहेत आणि 4थ्या चरणामध्ये खरा साधू सांगितलेला आहे. बघूया काय 3 लक्षणं कुठली आहेत. पहिलं म्हणजे लोकांना भुलवून त्यांच्याकडनं पैसे उकळणारा. हे पहिलं लक्षण आहेत. पुष्कळ लोक आहेत अशी. दुसरं लक्षण आहे की दुसऱ्यांची निंदा आणि मत्सर करणारा. आणि तिसरं लक्षण आहे आपल्या सहवासाने इतरांना भ्रष्ट करणारा. असेही काही साधू आहेत की त्यांना स्वतःला अनेक व्यसनं आहेत आणि प्रसाद म्हणून ते त्या व्यसनांचा, त्या अपेयपानाचा किंवा भक्षणाचा प्रसादसुद्धा देणारी लोक आहेत. म्हणजे स्वतः वाईट वागतात आणि आपल्या शिष्यांना वाईट मार्गाने नेणारे सुद्धा साधू, किंवा साधू नाही म्हणता येणार पण गुरु आहेत असं म्हणता येईल. असा माणसाला तुम्ही साधू म्हणाल का? साधू म्हणणंच शक्य नाही आहे. किंवा ज्याच्या अंगी खऱ्या साधुत्वाचा उदय होतो, जो खरा साधू असतो, त्याची पहिली गोष्ट अशी व्हायला पाहिजे, अशी होते की त्याचं पैशाबद्दलचं प्रेम कमी 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 होत जातं. ज्याला पैशाबद्दल आसक्ती आहे, जो आपल्या एकेका प्रवचनाचे लाखांनी कोट्यावधी पैसे घेतो, तो कसला साधू, तो कसला गुरु? त्यामुळे पैसे उकळणारा, प्रवचनाचे पैसे किंवा लोकांनी त्यांच्या अगदी समोर अशा मोठ्याल्या दक्षिणा ठेवाव्या, हजारो रुपये त्यांच्या चरणावर वहावे, अशी ज्याची इच्छा आहे तो काही खरा साधूच नाही आहे. म्हणजे त्याचं खरं तर पैशाचं प्रेम आधी क्षीण व्हायला पाहिजे आणि प्रत्येक व्यक्तीच्या अंतर्यामी त्याला ईश्वराचं दर्शन घडलं तर तो खरा साधू आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये ईश्वर भरलेला आहे असं ज्याला खऱ्या अर्थाने तत्वतः ज्याची जाणीव होते तो खरा साधू आहे. आणि मग असे लोक निंदा कसे करतील? कुणाचीच निंदा करणार नाही, कारण सगळीकडे परमेश्वर भरलेला जर त्याला दिसत असेल तर दुसऱ्या प्रवचनकाराची, दुसऱ्या साधूची, दुसऱ्या गुरूंची निंदा त्याच्या हातनं होणारच नाही. आणि दुसऱ्याची निंदा करणं म्हणजे परमेश्वराची निंदा करण्यासारखं आहे. इतकं जर स्पष्ट आहे, इतकं जर का ऑब्व्हियस आहे, तर हे निंदा करणारे, हे मत्सर बाळगणारे, पैसे उकळणारे, त्यांना तुम्ही कसे काय गुरु म्हणता? आणि मग अशा अनसूय माणसाच्या संगतीने जर का हा असूयेने भरलेला आहे, बरं का, हा भोंदू साधू आहे, हा असूयेने भरलेला आहे, पण जो खरा साधू आहे तो अनसूय असतो. त्याच्या मनामध्ये असूया नाही, मत्सर नाही, द्वेष नाही, त्यामुळे निंदा पण नाही. मग अशा माणसाच्या सानिध्यात जर का त्याचे साधक आले, भक्त आले, दास आले, शिष्य आले, तर त्यांची मानसिक पातळी उंचावत नेण्याचं सामर्थ्य या खऱ्या गुरुमध्ये आहे. खोट्या गुरुमध्ये असलं कुठलंच सामर्थ्य नाही आहे. बरं, त्याला आत्म्याचं ज्ञान झालं, ज्याला आत्म्याचं ज्ञान झालं त्याला आता जाणायचं काही शिल्लकच राहत नाही. गीता सांगते यश ज्ञात्वा नेह भूयोन्य ज्ञातव्यम अवशिष्यते. त्यामुळे देहाने तो माणूस जरी दिसत असला तरी तो ज्ञानी या दृष्टीने तो अगाध असतो, तो व्यापक झालेला आहे, तो सूक्ष्म दृष्टीने सगळीकडे संचार करतो. जरी आपल्याला तो देहामध्ये दिसत असला तरी तो या देहातीत झालेला असतो. आणि म्हणूनच त्याला म्हटलेलं आहे जगी ज्ञान या तोची साधू अगाधू. अगाध झालेला असतो, व्यापक झालेला असतो.
मात्र ज्याला आत्मज्ञान नाही त्याला काही गुरुपदाचा अधिकार नाही, हे अध्यात्मशास्त्राचं मूलभूत तत्त्व आहे. आत्मज्ञानी नाही त्याला गुरुपदाचा अधिकार नाही. नुसती प्रवचनं करून, नुसती भाषणं देऊन, नुसती कीर्तनं करून, नुसत्या मठाचं वैभव वाढवून गुरु नाही होत आहेत, गुरुपद नाहीच प्राप्त होत आहेत, किंवा नुसतं तत्त्वज्ञानाची पदवी घेऊनसुद्धा गुरुपद नाही प्राप्त होत. तत्त्वज्ञानी असण्यापेक्षा आत्मज्ञानी असणं हे नेहमीच श्रेष्ठ आहे. आणि असा आत्मज्ञानी जो आहे, जो गुरु आहे, जो साधू आहे, त्यालाच गुरुपदाचा अधिकार आहे. या श्लोकामध्ये तर समर्थांनी अगदी मर्मावर घाव घातलेला आहे. समर्थ चेटकी म्हणतात, नव्हे चेटकी चाळकू द्रव्य भोंदू. चेटकी म्हणजे काय आहे? म्हणजे ह्या सगळ्या ब्लॅक मॅजिक आहे. जारण मारण उच्चाटन करणारी जी विद्या आहे ना, कृष्ण विद्या किंवा ज्याला यातू विद्या म्हटलेलं आहे, ती अतिशय घातक आहे, ती बाधक आहे, ती हीन दर्जाची विद्या आहे. पण काही तांत्रिक गुरु शत्रुपीडा नाहीशी करण्यासाठी या विद्येचा अवलंब करतात. तुमच्या शत्रूचं नायनाट करण्यासाठी, उच्चाटन करण्यासाठी अशी विद्या ही वापरली जाते, पण तो खरा गुरु नाही. सूड घेण्यासाठी, शत्रूचा काटा काढण्यासाठी हे अघोरी प्रकार अवलंबले जातात, आणि म्हणून त्याला चेटकी म्हटलेलं आहे. आणि चाळकू म्हणजे काय आहे? तर चाळकू म्हणजे फसवणारा, ठक, लबाड, शठ ज्याला म्हटलेलं आहे ना, तो काय करतो? हा जो फसवणारा जो कोणी साधू आहे किंवा ज्याला गुरु म्हटलं जातं, सो कॉल्ड गुरु, ते देवदर्शनाच्या असं सांगतात बरं का. ते असे लोक म्हणतात की आज मला हे प्रत्यक्ष भगवान शंकराचं दर्शन झालं, उद्या साक्षात विष्णूचं असल्या काहीतरी कथा रचून रंगवून सांगतात, किंवा पुनर्जन्माच्या काहीतरी मागच्या जन्माच्या सांगतात, पुढच्या जन्माची काहीतरी आमिष दाखवतात, किंवा आपल्या श्रोत्यांना, आपल्या भक्तांना, आपल्याकडे येणाऱ्या साधकांना काहीतरी खोटंच सांगतात की तू मागच्या जन्मी राधा होतीस, तू सुदामा होतास, तू अमका होतास, असं सांगून त्यांना भुलवतात. आणि त्या भक्तांनाही ते सगळं खरं वाटायला लागतं, आणि त्या ऐकण्याच्या नादामध्ये ते भरभरून त्यांना पैसे उधळतात अक्षरशः. किंवा काही लोक आपली कुंडलिनी जागृत झाली आहे, आपल्याला आत्मज्ञान झालं आहे असं सांगूनसुद्धा लोकांकडनं पैसे उकळण्याचं एक मोठं काम करत असतात. बरोबर आहे हे अतिशय समाजाच्या दृष्टीने घातक आहे. आणि द्रव्य भोंदू इथे म्हणलेले नव्हे चेटकी चाळकू द्रव्य भोंदू म्हणजे काय आहे? लोकांची भावना एनकॅश करतात, ते लोकांच्या भावनेचं पैशामध्ये रूपांतर करतात. आणि म्हणून बघा ना, आणि त्या लोकांना घेऊन कुठे कुठे अगदी प्रेक्षणीय स्थळी त्यांच्या प्रवचनाचे कार्यक्रम ठेवतात. म्हणजे अयोध्या आहे, शुकताल आहे, नैमिषारण्य आहे, अशा ठिकाणी आपले प्रवचनाची शिबिरं भरवतात असंही आहे. किंवा तीर्थस्थान आहे, हरिद्वार आहे, ऋषिकेश आहे, इथे शिबिरं भरवणं म्हणजे ह्या अध्यात्माचं खरं म्हटलं तर व्यापारीकरण करणं आहे. आणि हल्ली प्रतिष्ठान काढणं हा संपत्ती अपहरणाचा एक राजमार्गच झालेला आहे. प्रतिष्ठान काढणं, नाव मोठं मोठं द्यायचं, काहीतरी नाव मोठं द्यायचं, कोणाचे तरी फोटो, कोणाची तरी वचनं लावायची, कुणाचं तरी वरदहस्त, एखाद्या मंत्र्याचा म्हणा, एखाद्या श्रीमंत उद्योगपतीचा वरदहस्त घ्यायचा आणि त्या आपल्या मठाचं वैभव वाढवत न्यायचं. हा एक चांगला धंदा झाला आहे सध्या. पण हे खरे गुरु नाहीत. खरे गुरु हे कसे असतात? ते निंदक वगैरे नसतात बरं का. नव्हे निंदकू मच्छरू भक्तिमंदू. ते अन्य संतांना नावं नाही ठेवत, कारण त्यांना माहिती आहे त्याच्यातही तोच परमेश्वर आहे जो माझ्यात आहे. त्यामुळे खरे संत, खरे साधू, खरे गुरु कुणाची निंदा करत नाहीत, कुणाचा मत्सर करत नाहीत. आणि म्हणजे बघा, जशी दोन समान व्यावसायिकामध्ये स्पर्धा असते, दोन वकिलांमध्ये स्पर्धा असते, दोन डॉक्टरांमध्ये स्पर्धा असते, दोन समान व्यावसायिक असले की स्पर्धा आलीच. आणि इतकी स्पर्धा, इतका हीन दर्जा दोन महाराजांमध्ये सुद्धा स्पर्धा असते, त्याच्यावरनं कळून येतो. असे त्यामुळे खरे सद्गुरू जे असतात ते असल्या या दोषांपासून पूर्ण कितीतरी मैल लांब असतात. बरं, हे कसे आहेत? नव्हे उन्मत्तू व्यसनी संग बाधू. खरे गुरु उन्मत्त नाही आहेत,
म्हणजे गर्विष्ठ नसतात हो, उर्मट नसतात, ताठा मिरवणारे सुद्धा नसतात, किंवा आपले महत्त्व वाढवण्यासाठी किंवा इतरांना ते नावही ठेवत नाहीत. काही दांभिक गुरु पिशाच्याप्रमाणे वर्तन करतात. बघा, नव्हे उन्मत्तू व्यसनी, आणि व्यसनंसुद्धा असतात. कितीतरी महाराज आहेत की जे चिलीम ओढतात किंवा मदिरा प्राशन करतात. अनेक गोष्टींची व्यसनं असणारे सुद्धा महाराज आहेत. पण ते कसे आहेत? ते व्यसनी संगबाधू आहेत, आणि त्यांचा संग इतरांना बाधक ठरतो, अधोगतीला नेणारा ठरतो. पण अज्ञानी लोकांना हे नीट कळत नाही. त्यांना वाटतं ती उच्च आध्यात्मिक अवस्था आहे असं त्यांना वाटतं. असे हे दांभिक गुरु आहेत, त्यांना अफू, गांजा, चरस अशी व्यसनंसुद्धा असतात, आणि त्यांचा सहवास हा साधकाला, त्या भक्ताला अधोगतीला नेणारा, खाली नेणारा, हीन पातळीला नेणारा असा असतो. कारण त्यांची कुसंगती असते, सुसंगती नाही. तर त्यांच्या सहवासात राहून आपलं मन आणखीन भरकटत जातं, किंवा त्या व्यसनाचंच उदात्तीकरण केलं जातं. असेही अनेक स्वामी महाराज या समाजामध्ये आहेत, आणि ही समाजाला लागलेली खरं म्हटलं तर कीड आहे. आणि त्याचंच एकतर अत्यंत ज्वलंत, अत्यंत कठोर शब्दामध्ये समर्थांनी वर्णन केलेलं आहे. ते कशासाठी? तर आपल्या डोळ्यामध्ये अंजन घालण्यासाठी. जर का आपल्यापैकी कोणी या मार्गाने जात असेल, नाही त्या महाराजांच्या नादी लागलेला असेल, तर त्याच्यापासून सावध व्हायचं आहे. खरे सद्गुरू कोण आहेत, खरे आत्मज्ञानी कोण आहेत हे शोधायचं आहे. त्यांची सेवा करायची, त्यांना नमस्कार करायचे, त्यांना प्रश्न विचारायचे आहेत. आणि म्हणून शेवटी आपल्याला एक संदेश दिला आहे, जगी ज्ञान या तोची साधू अगाधू. हे सगळ्या क्रियांपासून जो मुक्त आहे तो अगाध साधू समजावा, आणि त्यालाच तोची साधू ओळखावा. कोण? जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. अशा साधूंना जरूर शरणी जा, आणि ते तुम्हाला अनुग्रह देतील, दीक्षा देतील, मार्ग दाखवतील मुक्तीचा. त्यामुळे हाच आपल्याला समर्थ रामदास स्वामींनी दिलेला संदेश आहे. त्याच्यासाठी आपण त्यांनाच वंदन करूया, प्रभू रामचंद्राची कृपा संपादन करूया, आणि आज इथेच थांबूया. जय जय रघुवीर समर्थ.